प्यारे बच्चों, आदाब। बोलिए, कैसे हैं आप लोग? अच्छा है, ठीक है, मैं भी ठीक हूँ। अच्छा, पिछले क्लास में हमने किसके बारे में बताया? किसके बारे में? जी, बाबू के बारे में बताया। बाबू अपनी ടീച്ചർ से बातें कर रहे हैं. സംസാരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു അല്ലേ? वो किसके बारे में बातें किया? ठीक है, अरीब लड़के के बारे में. बाबू के स्कूल के पास एक इमारत, ഒരു കെട്ടിടത്തിന്റെ काम हो रही है. वहाँ एक अरीब लड़का काम कर रहा है. ഒരു പാവപ്പെട്ട ലടുക്ക ആ ഇമാരത്തിന്റെ പണിയിലുണ്ടായിരുന്നു അല്ലേ? उनके बारे में वो बताया. बच्चों, अब आप ये देखिए, कौन है तस्वीर में? हाँ, एक लड़का है. वो क्या करता है? എന്താ ചെയ്യുന്നത്? वो काम कर रहा है. आप बोलिए, अगर आप इस लड़के को, ഈ കുട്ടിയെ आप देखा तो, നിങ്ങൾ കാണുകയാണെങ്കിൽ उनसे क्या क्या पूछेंगे? എന്തൊക്കെയാണ് നിങ്ങൾ ആ കുട്ടിയോട് ചോദിക്കുക? ഈ കുട്ടിയെ നിങ്ങൾ കാണുകയാണെങ്കിൽ उनसे आप क्या क्या पूछेंगे? എന്തൊക്കെ ചോദിക്കും? बोलिए. नाम, പേര് ചോദിക്കും. എങ്ങനെ ചോദിക്കുക? आपका नाम क्या है? फिर क्या पूछे? घर कहाँ है? വീട് എവിടെയാന്ന് ചോദിക്കൂല്ലേ? പിന്നെയോ? നിനക്ക് ആ കുട്ടി മറുപടിയും തരണ്ടേ? എന്തായിരിക്കും നമ്മൾ ചോദിക്കും? आपका नाम क्या है? അപ്പൊ ആ കുട്ടി എന്താ പറയാ? एक नाम बताइए. राजू. अच्छा, और जॉनसन. ओके, राजू और जॉनसन का नाम क्या है ചോദിക്കുമ്പോൾ मेरा नाम राजू है അല്ലെങ്കിൽ मेरा नाम जॉनसन है. और घर कहाँ है ചോദിക്കൂല്ലേ? ഇപ്പം എന്താ പറയാ? ഏതെങ്കിലും ജഗയുടെ പേര് പറയും. അപ്പോൾ എന്താ പറയാ? കാലിക്കറ്റ് മേ ഹേ. और इरिक्कूर में है. अच्छा, मेरा घर कालिकट में है അല്ലെങ്കിൽ मेरा घर इरिक्कूर में है. फिर क्या पूछा होगा? फिर क्या पूछा होगा? പിന്നെന്താ ചോദിക്കുക? എന്താ നമ്മൾ ചോദിക്കുക? സ്കൂളിൽ പോണില്ലേ ചോദിക്കൂല്ലേ? എങ്ങനെ ചോദിക്കുക? क्या आप स्कूल नहीं जाते? क्या आप स्कूल नहीं जाते? എന്താ നീ സ്കൂളിൽ പോവാറില്ലേ? ലടുക്ക എന്താ പറയാ? मैं स्कूल नहीं जाते. नहीं, ഇല്ല, मैं स्कूल नहीं जाते. സ്കൂളിൽ പോവാറില്ല. അപ്പം എന്താ ചോദിക്കുക? बोलिए. എന്തുകൊണ്ടാ പോവാത്ത ചോദിക്കൂല്ലേ? അപ്പോൾ क्यों नहीं जाते? क्यों नहीं जाते അല്ലേ? എന്തുകൊണ്ടാ പോവാത്തത്? അപ്പം എന്താ ഉത്തരം പറയാ? ലടുക്ക എനിക്ക് बोलिए. मुझे मौका नहीं है. സ്കൂളിൽ പോവാനുള്ള
മൗക്ക നഹി ഹേ, അവസരമില്ല അല്ലേ? അപ്പം എന്താ നമ്മൾ പറയാം? എന്താ പറയുക അല്ലേ? അച്ഛാ ठीक है, अच्छा ठीक है। बच्चों अब देखिए നമ്മൾ എന്തൊക്കെയാ പറഞ്ഞതെന്ന് നോക്കാം. आपका नाम क्या है? मेरा नाम राजू है। आपका घर कहाँ है? मेरा घर कालीकट में है। क्या आप स्कूल नहीं जाते? नहीं, मैं स्कूल नहीं जाते। आप स्कूल क्यों नहीं जाते? मुझे स्कूल जाने का मौका नहीं है। बच्चों अब हमारे बाबू वो गरीब लड़के के पास गया. നമ്മുടെ ബാബു ആ പാവപ്പെട്ട ലड़कയുടെ അടുത്ത് പോവാണ്. ബാബു लड़के से बातें करने लगा. ലड़ക്കയുമായിട്ട് സംസാരിക്കുകയാണ്. आप बोलिए बाबू लड़के से क्या क्या पूछा होगा? എന്തൊക്കെ ചോദിച്ചിട്ടുണ്ടാവുക? आप लिखिए, നിങ്ങളൊന്ന് എഴുതി നോക്കൂ. बच्चों अब ये वीडियो देखिए, क्या क्या है वीडियो में? किसान है. किसान कहाँ है? किसान खेत में है. खेत में क्या करता है? खेत में काम करता है. काम करता है. क्या काम है? हल चलाता है. കാലപ്പ ഉഴുതാണല്ലേ. किसान खेत में हल चलाता है. और किसान खेत में क्या उगाता है? हाँ, तरकारियाँ उगाता है. किसान खेत में तरकारियाँ उगाते हैं. और अच्छा ठीक है, इसी तरह किसान की तरह हमारे केरला के लोग और भी काम करते हैं. किसान खेत में काम करता है. इसी तरह कई पेशा, कई नौकरियाँ, ഒരുപാട് തൊഴിലുകൾ ചെയ്യുന്നവരുണ്ടല്ലേ. आप बोलिए എന്തൊക്കെ ജോലിയാ നമ്മുടെ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾ ചെയ്യുന്നത്? ആ आप बोलिए, ഒന്ന് പറഞ്ഞു നോക്കൂ. हाँ, डॉक्टर अच्छा, और इंजीनियर अच्छा, फिर टीचर बहुत अच्छा, और वकील वाओ, और बोलिए. हाँ, अलक्कुकारन, अलक्कुकारन को धोबी, क्या है? धोबी. और बोलिए स्वर्णपणिकारन, सुनार, क्या है? सुनार. और आशारी, आशारी को हम बढ़ई, क्या है? बढ़ई. और हाँ, മൺപാത്ര നിർമ്മാണം ഇनको കുമാർ, കുമാർ മൺപാത്ര നിർമ്മാണം അല്ലെങ്കിൽ കുശവൻ, क्या है? कुशवन, कुमार. अच्छा, और लोहपणिकारन, लोहपणिकारन കൊല്ലൻ, क्या कहते हैं? हाँ, ലോഹാർ. ലോഹം കൊണ്ട് പണിയെടുക്കുന്നതാണ് ലോഹാർ. സ്വർണം കൊണ്ട് പണി എടുക്കുന്നതാണ് സുനാർ. अच्छा एक बार बोलिए എന്തൊക്കെയാ നമ്മൾ പറഞ്ഞത്? हाँ, पेशों के नाम बोलिए. डॉक्टर, इंजीनियर, वकील, टीचर, और
धोबी, सुनार, लोहार, बढ़ई, कुमार। बहुत अच्छा। अब इस दायरा आप अपनी किताब में लिखिए। इनमें किसी एक पेशा के बारे में ഏതെങ്കിലും ഒരു തൊഴിലിനെ കുറിച്ചിട്ട് आप चंद जुमला भी लिखिए. കുറച്ച് സെൻറ്റൻസുകളും കൂടി എഴുതണം കേട്ടോ. बच्चों, आज हमारे लिए 2 सरगर्मियाँ हैं. एक, बाबू और अरीब लड़के की गुफ्तगू लिखिए. 2, चंद पेशावरों के नाम लिखिए और किसी एक पेशा के बारे में चंद जुमला लिखिए. अच्छा, 2 പ്രവർത്തനങ്ങളാണ് ഇന്നുള്ളത്. ഒന്ന്, ബാബുവും അരീബ് ലടുക്കയും തമ്മിലുള്ള സംഭാഷണം എഴുതാൻ. രണ്ടാമത്തത്, ചന്ദ് പേഷാവറും കെ നാം, കുറച്ച് തൊഴിലുകളുടെ പേരെഴുതുക. അതുപോലെ ഏതെങ്കിലും ഒരു തൊഴിലിനെ കുറിച്ച് കുറച്ച് സെൻറ്റൻസുകൾ എഴുതുക. अच्छा, आज हम यहाँ ख़त्म करती हूँ. फिर मिलो. शुक्रिया. खुदा हाफिज़.